असा निर्णय ऐकताच सर्व कार्यकर्त्यांना आम्हाला सुद्धा धक्का बसला की जेव्हा सतीश भाऊची पूर्ण यंत्रणा मायक्रो प्लॅनिंगने बूथ कमिटी असतील शहरातील प्रत्येक वार्डापर्यंत भाऊ आणि आम्ही पोहोचलो होतो, तर आपला उमेदवार जाहीर होताच आपण निवडून आलो याची खात्री विरोधकांना होती. म्हणून हा निर्णय अतिशय चुकीचा आहे. आम्हाला सर्वांना धक्का बसला. भाऊ जर लोकसभा आपल्या हातात असली तर विधानसभा येते, विधानसभा आणि तर महानगरपालिका येईल याचीच भीती असल्यामुळे आपला उमेदवार त्यांनी तिथून हटवण्याचा प्रयत्न करतायत. आमची सर्व संघटना असतील, सर्व जाती धर्म असतील, आमचा मुस्लिम समाज असेल, सर्व भाऊंच्या पाठीशी आहे. आम्हाला एकच विनंती आहे की भाऊ या निर्णयावर पुन्हा एकदा विचार व्हावा आणि सतीश भाऊ सारखाच उमेदवार होईल. सर्व संघटना, माझ्या महिला आणि माझे पदाधिकारी आम्ही सर्व भाऊच्या पाठीशी आहोत. भाऊ जो निर्णय देतील त्याचा आम्ही आदेश देतील, त्या आदेशाचं आम्ही पालन करू आणि भाऊच्या पाठीशी एका ताकदीने आम्ही काम करू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संबोधन होतोय. भाऊ तुम्ही 3 महिने जिल्ह्यात दौरा केला, फिरला, भाऊ आपण विजय निश्चित होता, पण काँग्रेसनं आपल्यासोबत घात केला हे आम्हाला या ठिकाणी जाणवतं. आमची खंत आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. भाऊ या निर्णयाचा पुनर्विचार झाला पाहिजे. हा निर्णय तुमच्या एकट्याच होत नाही, सगळ्या लोकांचा हो. तुम्ही एकट्याच रिकाम्या लोकांनी काय करायचं? 5-5 वर्ष आम्ही या ठिकाणी काम करतोय. कुणाला नगर वर्ष व्हायचं, कुणाला जिल्हा परिषद मेंबर व्हायचं. जर काँग्रेस असं मॅनेजर राजकारण करत असेल तर आमचं राजकीय करिअर भावाला धोके देतं. भाऊ तुम्ही निर्णय घेताना खरोखर परत 2 दिवसाचा विचार करा, पुनर्विचार करून तुम्ही निर्णय घ्या, अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी हो. आज हजारो एकर शेतकऱ्याच्या जमिनी व्याजामध्ये लिहून घेण्यात लोक मतदान करू शकत नाही. त्यामुळे आमची विनंती आहे तुम्ही 2 दिवसामध्ये पुनर्विचार करा आणि निर्णय घ्या, आमची विनंती हो. धन्यवाद. तळागाळातील माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भाऊच्या तिकिटाविषयी दररोज 100-200 फोन येतात. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. तर परिस्थिती कशी निर्माण झाली होती या मतदारसंघामध्ये हे आपण सर्व जाणताच आहात. मला असं वाटतं की या ठिकाणी हा फार मोठा अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. परंतु आपण आपलं तोंड लहान पडतं. या ठिकाणी चिकटकर साहेबांनी सांगितलं की युतीचा धर्म आपल्याला पाळला पाहिजे. आपण तो निश्चित पाळू, पण मला तरी वाटतं की तो आपल्याला त्या ठिकाणी भाऊचे आदेश देतील आणि काँग्रेस पक्षाकडून जी सन्मानाची वागणूक जर मिळत असेल तरच आपण हा युती धर्म पाळला पाहिजे असं मला वाटतं. आणि या ठिकाणी मला जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एक वेळ भाऊंनी विचार करावा हे माझं सुद्धा म्हणणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा जेवणाची वेळ असल्यामुळे जेवणाचं नियोजन खाली आहे, त्यामुळे जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही. त्यानंतर या शहराचे माजी शहराध्यक्ष सोहेल कादरी सर आपण होते. राष्ट्रवादी कांग्रेस के सभी कार्यकर्ता और शरद पवार साहब पे प्रेम करने वाले कार्यकर्ता, एक शेर है, लहमों ने तो गलती की कुछ ऐसा है वो, और सदियों ने सजा पाई. तो आपको याद दिलाऊं मैं कि यहाँ के जो लोकल कांग्रेसी है वो नहीं चाहते कि यहाँ से सेना बीजेपी का सफाया हो. अब आप बोलेंगे कि कैसा, तो 2001 में जब है तो 83 कारपोरेशन के कारपोरेटरों की तादाद थी. राष्ट्रवादी और कांग्रेस की युति थी. मैं अध्यक्ष था, हमारे 7 कारपोरेटर आए थे. 43 फिजिकली कारपोरेटरों को हमने तो सूबेदारी गेस्ट हाउस से कारपोरेशन को लेके गए. मतलब कारपोरेशन की तरफ, वो अपने कांग्रेस की तरफ से एक ऐसे आदमी को कि भाई उनमें है तो बराबर वो उसको लाइक नहीं करते थे. मेयर का आदमी गिर गया और हमारे वसंत नरोड़े पाटिल, कैलाशवासी वसंत नरोड़े पाटिल उप महापौर बन गए. फिजिकली 43 लेके जाने के बाद ऐसा होता है तो अब आप क्या इससे लगाएंगे अंदाजा कि इनकी मानसिकता नहीं है लोकल लोगों. और वही चीज आज सामने आ गई. तो आपको अगर पक्ष को बढ़ाना है, लोगों को संदेश देना है, तो आपको त्याग करना पड़ेगा. ठीक है भाई, चलो सतीश भाऊ आ सकते हैं, हमने तो छोड़ है. 20 साल तक हमने तो यहाँ पे रामकृष्ण बाबा के बाद से अभी तक तो कोई आया नहीं. लेकिन ये मानसिकता यहाँ के ऐसा समझ में आता है कि कांग्रेसियों की बन गई है कि हमको ऐसा नहीं, हमारे को हाय हेलो करने वाले, हमारे को साथ लेके फिरने वाले वो चंद लोग रहते हैं, लेकिन नुकसान कई लोगों का हो जाता है.
तो ऐसी सूरत में फिर मैं एक बार तो श्रेष्ठी से बात करना, यहाँ के लोगों ने तो अपने पवार साहब को अगर बताना, राहुल गांधी साहब, सोनिया गांधी साहब, इनको तो कुछ मालूम नहीं होगा। तो लोकल लोगों ने तो अशोक चौहान साहब को मैनेज करा के वो कर दिए, जैसा कि ये तो अपने अभय ने बताया, चेंज भी हो सकता है, इसमें तो कोई नहीं। अभी हमारे को टाइम है, अभी हमारी उम्मीद बरकरार है और सब दुआएं आप लोगों के साथ है। आपने काम किया है, ये काम को रायगा नहीं जाएंगे और ये संधि आई थी यहाँ से खत्म करने, यहाँ मुझे बोलने का मौका दिया, इसके लिए मैं कन्वेनर का शुक्रिया अदा करता हूँ। जय हिंद, जय व्यासपीठ जमलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्र, निवडणूक म्हटलं वादविवाद हे असतातच आणि आघाडी म्हटली की जागा ही कोणाला सुटेल आणि ती कोणाला सुटेल गृहीतच धरावं लागतं. म्हणून आपण अति निराशापोटी किंवा उत्साहापोटी काही चुकीच्या एखाद्या ठिकाणी जर बोललो तर त्या जिल्ह्यात वाईट संदेश जातो आणि मग त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर होतो. आज अशी परिस्थिती की जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा उमेदवार हा निष्क्रिय उमेदवार आहे. जी काठावर कडावर बसणारी जी मतं असतात त्या मतदारांना गैरविरुद्ध मतदान टाकायचे. तुमचा आमचा एकोप्याचा संदेश जर लोकांमध्ये पोहोचला नाही तर त्याचे वाईट परिणाम पण होतात. ते काठाकडावरची मतं पुन्हा होऊन त्या बाजूला जातात. म्हणून काय व्हायचं ते होईल. आपणही मजबूतीने सतीश चव्हाणच्या पाठीशी उभं राहिलो होतो. सतीश चव्हाण साहेबांनी चांगली पकड जिल्ह्यामध्ये निर्माण केली होती आणि एक मोठा चांगला संघटन आपण निर्माण करून आपण निवडून येण्याच्या वाटेवर या ठिकाणी पोहोचलो होतो. परंतु आता युती म्हटलं की जागेची तडजोड इतर तुमच्या आमच्या हातात नाही. आता जागेची तडजोड जर वरच्या लेवलवर जर होत असेल त्याला चुकीचं आणि बरोबर असं म्हणणं योग्य नाही. म्हणून या ठिकाणी जे काही घडलं असेल, जे काही घडणार आहे त्याला सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे. आणि मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा चुकीचं काम करतो अशा प्रकारचा संदेश जाऊ नये याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रावर होतो. की आज औरंगाबादमध्ये जर असं घडलं तर त्याचा परिणाम नगरमध्ये होईल, नगरचा परिणाम माढ्यात होईल. आपल्याला या महाराष्ट्रामध्ये जर मोदी हटवायचा आहे, जर बीजेपी शिवसेनेची सत्ता हटवायची तर इथे जे काही वक्तव्य होतं या वक्तव्याचा प्रयास करून वर्तमानपत्रात चुकीच्या बातम्या येतील आणि त्याचे परिणाम वाईट होतील. म्हणून मी कार्यकर्त्यांना बोलणारे जे कार्यकर्ते असतील आणि बसणारे जे कार्यकर्ते असतील यांना विनंती करतो की आपला चुकीचा संदेश या ठिकाणी जाऊ नये. आपणही 20 जागा लढतोय, काँग्रेसही 22-23 जागा लढते आणि मग आपल्याला त्यांची मतं घ्यायची, आपल्याला आपली मतं त्यांना द्यायची. हा विचार करून या ठिकाणी बैठकीमध्ये आपण एकत्र यावं आणि काँग्रेसची सन्मानाची वागणूक या ठिकाणी दिली पाहिजे. ही निश्चितच गोष्ट खरी आहे. सतीश चव्हाण साहेबांना आदराचं स्थान दिलं पाहिजे. आपले जिल्ह्याचे अध्यक्ष, आपले जिल्ह्याचे उपाध्यक्ष सर्वांना आदराचं स्थान देऊन त्यांनी सन्मानाची वागणूक या ठिकाणी दिली पाहिजे. हे निश्चित खरे आणि ते देतील आणि त्यांना द्यावाच लागणार आहे. निवडणुकीमध्ये या गोष्टी कोणाला करावंच लागत असतात. म्हणून आपण या गोष्टीला गृहीत धरू आणि पक्षाचं काम, आपल्या पक्षाचं काम, राष्ट्रवादीचं काम, भविष्यामध्ये तुम्हाला विधानसभा आहे, भविष्यामध्ये ज्या गोष्टी घडणार आहे या गोष्टीकडे सगळ्या कार्यकर्त्यांनी आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली तर दुसरी गोष्टी मिळवण्यासाठी आपण कसा प्रयत्न करतोय, आपली संघटना कशी मजबूत राहील. आज जर समजा ही संघटना आपण मजबूतीने जर समजा आघाडीमध्ये निर्माण केली, मी एवढंच सांगू इच्छितो की गेल्या 4 पंचवार्षिकपासून या ठिकाणी काँग्रेसला अपयश येत आहे आणि या अपयशाची कारण काँग्रेस पक्षाने शोधली पाहिजे. नुसता आपण आग्रह धरायचा की जागा कांग्रेस की आहे, ती जर जागा. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.